नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मागच्या लोकसभा निवडणुकीत आपणच आग्रह करून अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळवून दिली आणि आपणच त्यांना निवडून आणले। परंतु तात्पुरती गर्दी खेचण्यासाठी अशा नटनट्यांचा उपयोग होत असला तरी राजकारणात या लोकांना फार काही करता येत नाही, त्यांची तशी इच्छाही नसते। राजकारणातले बाहुले बनूनच वावरत असतात, असे स्पष्ट मत अजितदादांनी व्यक्त केले होते। थोडक्यात अमोल कोल्हेंना खासदार करून आपली चूक झाली असेच त्यांना म्हणायचे होते आणि म्हणूनच यावेळी काहीही करून अमोल कोल्हेंना पराभूत करायचे असा चंगच दादांनी बांधलाय। त्यासाठी त्यांनी शिवसेनेतून आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घेतले आणि त्यांना उमेदवारी दिली। दादांचा हा अनुभव किंवा दादांना अनुभवातून आलेले हे शहाणपण एकनाथ शिंदेंना मान्य नसावे असं दिसतंय। गर्दी खेचणारे चेहरे ही चालू राजकारणाची गरजच आहे, हा व्यावहारिक विचार एकनाथ शिंदे करीत असावे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पक्षात गोविंदा या एकेकाळच्या सिनेस्टारचे स्वागत केले आहे। आता गोविंदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत आला तर तो केवळ पक्षाचा प्रचार करण्यासाठी नक्कीच आलेला नसेल, त्याला तसेच काहीतरी ठोस आश्वासन दिले गेले असेल। कदाचित मुंबईतील एखाद्या मतदारसंघातून तो शिंदे गटाच्या शिवसेनेचा उमेदवारही असू शकतो। एकनाथ शिंदेंचे स्टार आकर्षण इथेच संपत नाही। गोविंदाच्या पाठोपाठ करिश्मा आणि करीना या कपूर भगिनी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होत असल्याची बातमी आहे। या कपूर भगिनींना अचानक राजकारणाची ओढ कशी लागली हे सांगता येणार नाही, परंतु या दोघी शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाल्या तर मुंबईतील रोड शो आणि प्रचार सभांमध्ये गर्दी जमवण्याची अर्धी कटकट शिंदेंच्या शिवसेनेपुरती संपेल असं दिसतंय। तिकडे भाजप देखील अक्षय कुमारला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या सहकारी पक्षांचे हे स्टार पूजन पाहून कदाचित अजितदादा देखील आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करू शकतात। नाही हिंदी तर किमान मराठी चित्रपट सृष्टीतील एखादी तारका किंवा तारा निकट भविष्यात अजितदादांचा पक्ष भक्कम करण्यासाठी पुढे आला तर नवल वाटू नये। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।